सगळ्यांसाठी सुरळीच्या वड्या आणल्या आहेत. बरं झालं, मला खायच्याच होत्या. घ्या ना. वा मस्त आहे. मस्त झाल्यात गो. अप्रतिम. बरं अजून घ्या ना. ठीक आहे. नाही 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 नकोय. हे आहे आहे. मस्त झाल्यात, खूप छान. तुला बेसनाची एलर्जी आहे माहिती आहे ना, नको खाऊ उगाच. बघ कशी. जेवताना फोन बंद करावा. जेव्हा बघावं तेव्हा फोन फोन चालूच. याला सुद्धा सांग. ओ मी कधीच ठेवलाय. जय तुला वाढू आणखीन. बस बस करत बस. चला आता जेवा पटापट. सर आलेत म्हणजे आता सगळ्या गोष्टींवर बारीक लक्ष असणार त्यांचं. हो. काय ग शिंकाला काय झालं? सुरळीच्या वड्या खाल्ल्यात ना तिने. आता पुढचे 2-3 दिवस काही खरं नाही. का? ॲलर्जी आहे तिला बेसनाची. मी हे आधी नाही का सांगायचं? मी तिला म्हणालो. अरे काय म्हणालो तू आधी सर्दीसाठी गोळ्या काय बघू. माझ्याकडे आहे का बघतो. जय तू वेड आहेस का? अरे अरविंद काकांसमोर का? हे या शिंकांमुळे झालंय सगळं. बरं ठीक आहे, आता इथे थांबू नकोस, खाली जा लवकर. अदिती जय जय इकडे. इकडे इकडे. मला एक प्रश्न पडलाय. आपण नंतर बोलूयात ना काका. अरे प्रश्न तर ऐक ना. आधी तिला बेसनाची ॲलर्जी आहे हे तुला कसं कळलं? सांग ना कसं कळलं? तिने सांगितलं ना. तिने सांगितलं? हो ती नाही का आपल्या समोर बोलली. ती म्हटली ना की मी आता हे खातीये पण हे खाल्ल्यानंतर माझं काही खरं नाही. असं असं म्हणाली? हो तुम्ही ऐकलं नाही? मी ऐकलंय. मला म्हणाली काका ती. हो काय? मला कसं नाही कळलं. ऐक ना अदिती. काय झालं? अगं मला ना पत्रिका हवी होती. कसली? कसली काय आता वेडाबाई. लग्नपत्रिका मागणार आहे का मी? जन्मपत्रिका हवी होती. कशाला? कशाला काय अभ्यासा. तुम्ही पत्रिकेचा अभ्यास सुद्धा करता? हा काय ग किती प्रश्न विचारणार आहेस? तू आणून देणार आहेस का? बघू. बघू म्हणजे तुला द्यायची नाही आहे का? ठीक आहे, मला तुझं घर माहितीये. मी जाईन आणि काका काकूंकडनं मागून घेईन पत्रिका. नाही नाही नको. नाही म्हणजे बघू म्हणजे मला शोधावी लागेल, मग आणून देते ना.
नक्की ना? बघू, नाहीतर मला घर माहिती आहे. उद्या May I come in, sir? येस प्लीज कम इन. Yes, sir. निसादी, आता माझ्यासमोर आपल्या काश्मीर टूर्सची बुकिंग्स आहे. तुम्ही जी पर्सनल व्हिजिट केली तिकडे, त्यामुळे आपली टूर फुल झाली. कॉंग्रॅट्स. याला म्हणतात सक्सेस. सर, मी तुम्हाला कालच सांगणार होते, पण जुई आणि जयराम शिवाय हे पॉसिबल नव्हतं. यालाच म्हणतात उत्तम लीडर. म्हणजे जबाबदारी आपण घ्यायची, पण यश मात्र सगळ्यांचं आहे असं सांगायचं. सर, खरंच सगळ्यांचं आहे. ऑफकोर्स सगळ्यांचं आहे. मी कुठे नाही म्हणतोय, आणि मीही त्यांचं कौतुकच करतोय. मी त्यांचं कौतुक करणं नाकारत नाहीच आहे. पण एका उत्तम लीडरचं काम काय असतं, तर आपल्या टीम मेंबर्सला योग्य सूचना देणं, आणि टीम मेंबर्सचं काम असतं त्या सूचनांचं पालन करणं. जर टीम लीडरनी त्यांना योग्य प्रकारे सूचना दिल्याच नाहीत तर त्याचा काय उपयोग आहे. आणि तुमचं कौतुक हे तुम्ही केलेल्या फास्ट कामाबद्दल नाहीच आहे, उलट तुम्ही ज्या पद्धतीने आपल्या क्लायंटला सर्व्हिस देताय त्याबद्दलही आहे. आता माझा मित्र निरंजन, त्याच्यासाठी तुम्ही जितक्या क्विकली एक टूर अरेंज केलीत, ही वॉज व्हेरी इम्प्रेस विथ यू. सर, त्या वेळेला सुद्धा जयराम माझ्यासोबत होते. हाच तर फरक आहे मिस आदिती. सगळं काम तुम्ही करता, आणि जयराम खानोलकर हा फक्त तुमच्या बरोबर असतो. म्हणजे गंमत बघा, तुम्ही दोघंही, तुम्ही आणि जय एकाच वेळेस आपल्या ऑफिसला जॉईन झाला, आपल्या कंपनीत जॉईन झाला. पण तुम्ही मात्र यशाचा एक एक टप्पा इतका लिलया पार करताय, पण जय मात्र त्याचा स्पार्क अजून त्याच्या कामात रिफ्लेक्ट करू शकला नाही. मी खरं सांगू मिस आदिती, तुम्ही आता या ऑफिसमध्ये आहात ना, मी आता कंपनीच्या कामासाठी जगभरात कुठेही शांत चित्ताने फिरू शकतो. सगळी जबाबदारी तुमच्यावरती सोपवून, आणि खऱ्या अर्थाने हीच तुमची अचिव्हमेंट आहे, आणि हे तुमचं लेटर ऑफ अचिव्हमेंट. आणि आपलं जे मागे बोलणं चालू होतं त्या पद्धतीने तुमचं इन्सेंटिव्ह सुद्धा तुम्हाला मिळतं. कॉंग्रॅट्स अगेन. थँक्यू सर. मी येऊ? प्लीज. मिस आदिती, माझ्या खूप अपेक्षा आहेत तुमच्याकडनं. आय मीन देव टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या खूप अपेक्षा आहेत तुमच्याकडनं. थँक्यू सर. ऑल द बेस्ट. तसं काही नाहीये नंदिनी मॅडम. सर बरेच दिवस ऑफिसमध्ये आले नव्हते ना, म्हणून प्रोजेक्टच्या संदर्भात विचारपूस करत होते, एवढंच, बाकी काही नाही. नंदिनी मॅडम, मी ठेवू फोन, मला खूप झोप येते. अदिती, उद्या पूजेसाठी लागणारं आपल्या बाजूचं सगळं सामान यात भरून ठेवलं. काय झालं? काय म्हणत होत्या नंदिनी मॅडम? चेत्या आणि आता ऑफिस मधले इतर सगळेच बोलायला लागणार याची भीती वाटते ना, तेच. अदिती, बस जरा, बस बस. म्हणजे काय म्हणत होत्या? श्रेय, क्रेडिट, बरोबर? जय, तुला इतका सोपा आणि लेट गो करणारा मुद्दा का वाटतोय हा? कारण तुझं होणारं कौतुक हे माझंच आहे असं वाटतं मला. जय, हा तुझ्या मनाचा मोठेपण आहे. तुझ्या बायोडेटामध्ये, तुझ्या अचीवमेंट्स मध्ये सक्सेस ऑफ अदिती असं नाही ना लिहिता येणार तुला? मला आज सरांनी बोलवलं होतं.
काश्मीर टूरचं सगळं श्रेय माझं आहे असं म्हणाले मला ते. जे क्रेडिट तुझं आहे आज ते माझ्या नावापुढे लागतंय ना, याचा सर्वात जास्त त्रास होतोय मला. आणि आज जे सर म्हणतायत ते उद्या पूर्ण ऑफिस बोलायला लागेल. मग उगाच गोष्टी अँटिसिपेट करून का घाबरतीयस तू? आणि उद्या हे ऍक्च्युली घडेल. मग उद्या घडणाऱ्या वाईट गोष्टींचा विचार करण्यापेक्षा उद्या घडणाऱ्या चांगल्या गोष्टींचा विचार का नाही करत होत आपण? आदिती, उद्या आपण सत्यनारायणाच्या पूजेला जोडीने बसणार आहोत, नवरा बायको म्हणून. जिथे आपल्याला कोणाकडून काही लपवायची गरज नाहीये, कोणाशी काहीही खोटं बोलण्याची गरज नाहीये. उद्या कितीतरी दिवसांनी आपण चाळीत जातोय. आपली माणसं असतील तिथे, अण्णा पण असतील. तुझी पूजेची तयारी झालीये का? नाही. नंदिनी मॅडमचा फोन आला आणि अरे मग चल, आटप पटपट. मस्त साडी नेस आणि छान नटून चल उद्या. अरे वा, हसल्यावर किती गोड दिसतेस तू. कुठे गेलं ते टेन्शन, स्ट्रेस? अरे ती हे क्रेडिट कोणाचं आहे, ते कोणाला मिळालं, या गोष्टीवर चर्चा करण्यापेक्षा, वाद घालण्यापेक्षा आपण आपल्या माणसांचा विचार करूया. पुन्हा एकदा एक स्माइल करून दाखव. जय. नाही, कम ऑन, ब्राईट स्माइल. बरोबर आहे, झाली सगळी तयारी. पोरांनो, चला, दंगा करायचा नाही आज, चला. काय करतोस तू? हे दोन्ही स्पीकर्स एका ठिकाणी, मग त्या कोपऱ्यात एक ठेव. जा जा. अरे सुहास, हा हे घे. काका, हे तुम्ही कशाला आणलं? अरे ते जाऊ दे, तू एकटा कुठे कुठे नाचणार आहेस? बरं, गुरुजी कुठे आहेत? मी फोन केला त्यांना, ते पोहोचतायत. बरं. हा हा, बोल अरविंदा. अरे आहेस कुठे? ऑफिसला वाहून घेतलंस की काय? अरे काम असतात आम्हाला बाबा, आणि त्यातून आम्ही पडलो टूर्स अँड ट्रॅव्हल्स वाले. लोकांना जग दाखवतो. अरे तू काल घरी आला होतास म्हणे? अरे पूजेचं आमंत्रण करायचं होतं ना. कुठल्या? अरे आपली गिरगावातली चाळ. अरे 100 वर्षाची झाली. काय सांगतोस काय तू? आठवत आहे ना, लहानपणी यायचंच ते. अरे आठवत ना, असं कसा विसरेन मी त्या चाळीला. अरे माझ्या शाळेत त्या सगळ्या सुट्ट्या गेल्या त्या चाळीमध्ये. मे महिन्याची सुट्टी, गणपतीची सुट्टी, दिवाळीची सुट्टी, आणि ती गणपतीतली व्याख्यान. अरे वा, तो शंकासूर, गोमूर, वासुदेव, हे सगळं म्हणजे सगळं बालपण माझ्या डोळ्यासमोर उभं केलंस तू. अरे त्या चाळीला कसं विसरेन मी. येतो येतो येतो, मी लगेच येतो, लगेच. बरोबर, लवकर निघ. आणि हो, आपल्या जुन्या मित्रांना मी बोलवलंय. हा, अरे वा, क्या बात आहे. ग्रेट ग्रेट ग्रेट. माझी मुलं सुद्धा गेलेत मित्रांच्या मुलांबरोबर खेळायला, तर मी संध्याकाळपर्यंत मी मोकळा आहे, लगेच निघतो मी. हा हा, बरं बरं, पण नक्की या. हा माने, अरे फोनवर काय बोलत बसलायस? जय आणि आदिती कुठे आहेत? त्यांना सांगितलंय ना त्यांना पूजेला बसायचंय म्हणून. हो हो, सुहास बोललाय त्यांच्याशी. येत आहेत ते, काळजी करू नका. काय बघतोयस? तुझ्या चेहऱ्यावरचं हे निरागस स्माइल. हे स्माइल आता असंच असणार आहे. आणि फक्त माझ्या चेहऱ्यावर नाही, तुझ्या चेहऱ्यावर सुद्धा समाधानाचं हसू असणार आहे. आज आपल्याला कोणाशीही खोटं बोलावं लागणार नाही. आज कधी नव्हे ते नवरा बायको म्हणून आपण कुठेतरी चाललोय. कोणी आपल्याला बघेल का याचं काही टेन्शन नाही. कोणापासून काही लपवायला लागणार नाही. कधी एकदा चाळीत जातोय ना असं झालंय मला. काका काकूंना सांगितलंस ना आज यायला? अरे हो, मी सांगितलं, पण त्यांना त्यांच्या बहिणीकडे जायचंय, त्याच्यामुळे दोघंही तिथे जाणार आहेत. हो, नाही पण बरंच आहे ना,
सुहास असेल ना चाळीत? हो ना. आज कधी नव्हे ते आपण खरं बोलतोय, खरं वागतोय, त्यात अजून हे एक खोटं नको. खरंय. चल पटापट आवरून घे, मी काकूंना भेटून येते. हं? काकू, अरे वा, काय छान दिसतेस ग. थांब, दृष्ट नको लागायला कुणाची. काकू, इतकं बरं वाटतंय ना तुला असं बघून. मंगळसूत्र, हिरवा चुडा, कुंकू, या गोष्टींनी चेहऱ्यावर जे तेज येतं ना, ते कुठल्याही कॉस्मेटिकने येत नाही. काय ग, ऑफिसात चाललेला हा लपंडाव खेळताना तुला हे सौंदर्य लपवून ठेवावं लागतं नाही? आज किती दिवसांनी नवरा बायको म्हणून बाहेर पडताय नाही तुम्ही? असंच अधनमधनं नटून थटून बाहेर जात जा फिरायला. हो हो, तू सुद्धा छान दिसतोयस. अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा दिसतोय तुमचा. झालं म्हणजे यातही झाली काही वाटेकर? माझं एकट्याचं असं स्पेशल काही कौतुक नाहीच. अरे तुझं का कौतुक नसेल? अगदी 4 चौघात उठून दिसतोय हो माझा लेक. काकू नमस्कार करतो. जा मजा करा. अगदी छान होऊ दे बर का पूजा. हो. काकू, काका कुठे आहेत? ते जरा बाहेर गेलेत अगं. ते परत आले ना की आम्ही पण निघणारच होत ताईंकडे जायला. पण तुम्ही थांबू नका त्यांच्यासाठी, तुम्हाला उगीच उशीर होईल. बर, येतो. या. ओम गणानां त्वां गणपतिं वामहे कविं कवीनां ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आनशृण्वन्नोतिविस्तातनं वक्रतुंड महाकाय कोटी समप्रभ. अण्णा कसे आले नाहीत अजून? रविवार आहे ना, मेगा ब्लॉक आहे, उशीर होईल. येतील इतके. त्या गणपतीला तिथे गंधक्षर फुलवायचं. महागणपतये नमः. सर्वोपचारार्थे गंधाक्षर पुष्पम हरिद्रा कुंकुमम सकल सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि. ओम रस्वाहा या दुर्वा व्हायच्या. ओम रस्वा महागणपतये नमः. सर्वोपचारार्थे दुर्वांकुरांचे समर्पयामि. 3 वेळा पाणी प्या. चौथ्यांदा म्हणा थोडा. तुम्ही यांच्या हाताला हात लावा. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. या या या. काका उशीर तर नाही ना झाला आम्हाला? नाही नाही, आत्ताच सुरू झाली आहे पूजा. वर्षा, किती दिवसांनी. हा, या आत या. या चला. अरे सुहास. हा काका. अरे त्या आचार्याचं काय झालं ते बघ. हो बघतो. पटकन बघ. ओम कलशास्त्र मुखे विष्णु कंठे रुद्र समाश्रित मूले तत्र ब्रह्मा मध्ये मातृगुणा स्मृता कुक्षेतु सागरा सर्व सप्तरी पावसुंदरा ऋग्वेद यजुर्वेद सामवेद कलश तुम्ही उचलायचा. त्यांच्या कपाळाला लावा, तुमच्या कपाळाला लावा.